रामकृष्ण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 378वा वैकुंठगमन सोहळा आज या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात भक्तिभावने संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये आज परंपरेप्रमाणे सकाळी 3:30 वाजता काकडा आरती, त्यानंतर मुख्य मंदिरामध्ये मुख्य मूर्तीला अभिषेक देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय जयंत महाराज यांच्या शुभ हस्ते अभिषेक पार पडला। त्यानंतर शिला मंदिरामध्ये आमचे संस्थांचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते अभिषेक झाला। त्यानंतर वैकुंठस्थान मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक झाला। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होऊन वैकुंठगमन स्थान या ठिकाणी पालखी पोहोचली। त्यावेळेस तिथं 10 ते 12 या वेळेमध्ये बापूसाहेब देवकर यांची कीर्तनवृत्ती सेवा त्या ठिकाणी संपन्न झाली। परंपरेप्रमाणे कोटमिळणे झालं ब्रह्मज्ञानी हाती या बंगावर निरूपण बापूसाहेबांनी त्या ठिकाणी केलं। 12 वाजल्यानंतर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी झाली आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपला। त्यानंतर 12:30 वाजता पालखी वैकुंठस्थान मंदिरावरून पुन्हा मुख्य मंदिरामध्ये येऊन स्थानापन्न झाली। अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये भक्तिभावाने देहू पंचक्रोशीचा परिसर हा दुमदुमून गेला होता। बाप्पा आहे